सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 71 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अंजलीच्या आईने तिच्या वडिलांना त्यांच्या गरिबीवरून टोमणे मारतच पार्सलवाला आला म्हणून दरवाजा उघडला आणि समोर अंजलीला आणि वेदला पाहून तिला प्रचंड धक्का बसला. अंजली हातात पार्सल घेऊन उभा होती आणि तिच्या आईकडे गालात हसून रोखून बघत होती आणि तिच्या पाठीमागे वेद उभा होता. आई चकित होऊन म्हणाली, अंजली तू? तसे तिचे बाबा उठले आणि मंजूसुद्धा किचनमधून बाहेर आली आणि इतक्या दिवसातून मंजूला पाहून अंजली आणि अंजलीला पाहून मंजू भावूक झाल्या आणि मंजू ताई कशी आहेस असं म्हणून पळतच अंजलीच्या मिठीत शिरली आणि तिथेच रडायला लागली. वेदने आता अंजलीच्या हातातलं ते पार्सल स्वतःच्या हातात घेतलं आणि अंजलीने मंजूला दोन्ही हातांच्या मिठीत घेतली आणि दोघी रडायला लागल्या. आता इतक्यात ते पाहून सोसायटीतले सगळे लोक जमा झाले. उभा राहायला सुद्धा जागा नव्हती तरी लोक दाटीवाटीने जिन्यात गर्दी करून उभा राहायला लागले. मघाशी आलिशान अशी सोसायटीत आलेली कार बघितली आणि त्यातून अंजलीला आणि रुबाबदार वेदला उतरताना बघूनच लोक तिच्या मागे आले होते. अंजलीला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटणं काही स्वाभाविक नव्हतं, कारण ती इथलीच होती आणि लग्नानंतर आज पहिल्यांदा ती माहेरी आली असं वाटत होतं, कारण ती लग्नानंतर अमेरिकेला गेली असं तिच्या आईने उठवलं होतं. पण अंजलीचा जो नवरा आहे तो हा नव्हताच. सगळेजण तर कुमारला ओळखत होते. मग हा कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला. मग आता बाबा म्हणाले, अंजली बेटा ये, घरात ये. जावई बापू या ना, आत या. आणि अंजली घरात येणार इतक्यात आई म्हणाली, थांब अंजली, तू अजिबात घरात पाऊल ठेवायचं नाहीस. तुला आठवते ना, तू मला तुझ्या घराच्या दारात आल्यावर कशी वागणूक दिली होतीस? तुला एकदाही वाटलं नाही की मी तुझी आई आहे आणि माझ्याशी कसं वागलं पाहिजे? अंजलीचे वडील म्हणाले, अगं तू जरा गप्प बसतेस का? अगं पहिल्यांदा जावई बापू घरी आलेत आणि अशी बोलशील का? तरीही निर्लज्ज अंजलीची आई म्हणाली, कोण जावई? कोणाचा जावई? मी कोणाला ओळखत नाही आणि आपल्याला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे मंजू, समजलं? मंजू म्हणाली, आई अगं तू हे काय बोलतेस? एकतर ताई इतक्या दिवसातून आली आहे, ती सुखरूप आहे, याचं तुला काहीच वाटत नाही का? आणि अंजली मंजूला हाताने थांबवत म्हणाली, थांब मंजू, बोलू दे तिला. आज तिला जे काही बोलायचं ते बोलू दे. यानंतर मात्र मी बोलणार आणि फक्त तिने ऐकायचं. आणि आता हे ऐकलं तसं अंजलीची आई तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, अरे वा, करोडो रुपयांची मालकीण काय झालीस? तसे तुझे तेवर तर बदललेच ग. खूपच हिंमत आली की तुझ्यात. पण लक्षात ठेव, हे घर माझं आहे. इथं मी म्हणेल तेच होणार. तुझ्या नवऱ्याला घे आणि इथून चालती हो. आणि अंजली म्हणाली, जाणार ना, नक्की जाणार. मी इथे राहायला आलेच नाही. पण तू मला विचारणार नाहीस का की मी इथं कशाला आली आहे? आणि तिची आई म्हणाली, कशाला आलीस तू इथे? इथं तुझं आता कोणीही राहत नाही. आणि आता पाठीमागे काही जमलेले लोक होते. त्यांच्या देखत मोठ्यानं मुद्दाम म्हणाली, आम्ही ज्या मुलासोबत तुझं लग्न करून दिलं त्याला फसवून तू पळून गेलीस याचा हात पकडून. त्यामुळे तुझे आणि आमचे संबंध आता संपले. आम्हाला तू तोंडही दाखवू नकोस आणि इथे येऊ नकोस. तसा आता पाठीमागे उभ्या असलेल्या सगळ्या सोसायटीतल्या लोकांची कुजबूज सुरू झाली आणि ते म्हणायला लागले, काय? अंजलीने चक्क असं केलं? एका मुलासोबत लग्न होऊनही ती याच्यासोबत पळून गेली आणि म्हणूनच कुमारऐवजी हा वेद तिच्यासोबत कसं काय याचं उत्तर लोकांना मिळालं. पण ते पूर्ण सत्य नव्हतं. आता ती कुजबूज थोडी थोडी वेद आणि अंजलीच्या कानावर आली. तसा वेदला अंजलीच्या आईचा खूप राग आला. किती निडर बाई होती ती आणि किती खालच्या पातळीची. आईचं असंही एक रूप असू शकतं का?
स्वतःच्या मुलीला किती बदनाम करणार आहे ही बाई अजून. हिला आई तरी कशी म्हणावी असा प्रश्न वेदला पडला. एक आई होती त्याची, सुशीला देवी, जी प्रेमाची, मायेची, ममतेची मूर्ती होती. दुसरी आई शालाका आणि तिसरी म्हणजे ही अंजलीची आई. स्वार्थाने बरबटलेल्या दोघीही. स्वतःच्याच लेकीला सोसायटीसमोर बदनाम करत होती. कुमारची निवड करताना आपण चुकलो हे तिला मान्य करायचं नव्हतं. अंजलीवर बलात्कार झाला आहे ही गोष्ट लपवून ठेवायची होती. तिला तिची खोटी प्रतिष्ठा महत्त्वाची वाटली. अंजलीचं तिला काहीच देणं घेणं नव्हतंच. ती जगली काय किंवा मेली काय याचा तिनं विचार केलाच नव्हता. आणि आज हे वेद स्वतः त्याच्या डोळ्यानं बघत होता. आणि अंजलीनं का सगळे संबंध तोडले होते तिच्याशी हे त्याला आज प्रत्यक्ष बघून समजत होतं. आणि तिची आई म्हणाली, अंजली, मी तुला काय म्हणाले कळलंय का? ज्या दिवशी तू आम्ही लग्न करून दिलेल्या मुलाचा हात सोडून याच्यासोबत पळून गेलीस त्याचवेळी तू आमच्यासाठी मेलीस. आणि अंजलीनं आता टाळ्याच वाजवल्या आणि म्हणाली, वा आई वा, ॲक्टिंगमधला एखादा पुरस्कार असेल तर तो तुला द्यावा असं मला वाटतंय. अगं किती खोटं बोलशील. आणि चल ठीक आहे, आता तू म्हणतेस तर मी ॲक्सेप्ट करते की माझं यांच्यावर प्रेम होतं आणि मी यांच्यासोबत पळून गेले. तरीही एक प्रश्न तसाच राहिला आई, मी इथे कशासाठी आले? आणि अंजलीची आई म्हणाली, बोल, कशासाठी आलीस तू इथे आता? इथे तुझं कोणीही नाही. आणि अंजली म्हणाली, बरोबर, इथं माझं कोणीच नाही. जिथे जन्मदाती आईच पोटच्या गोळ्याला नाकारते तिथे अख्खं जग असून तरी काय उपयोग? आणि म्हणूनच आता मला या घरात राहणाऱ्या कोणाचीच दया माया येणार नाही. आणि मी इथं आले आहे ते वसुली करायला. तशी अंजलीची आई दचकली आणि म्हणाली, वसुली? कसली वसुली? अंजली म्हणाली, 5 कोटी रुपयांची वसुली, जे तू माझ्या नवऱ्याकडून लुबाडून घेतलेस. त्यांच्या सहीचा चेक तू चोरलास आणि त्यांचा तुझ्यावर आरोप आहे. आणि म्हणून तेच पैसे वसूल करायला मी आले आहे. आता पुन्हा पाठीमागे उभा राहिलेल्या सगळ्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली की हा काय प्रकार आहे. आणि अंजलीची आई चाचरत म्हणाली, कसला चेक? कुठला चेक? मी कुठला चेक घेतला नाही. मला तर त्याचं ऑफिससुद्धा माहीत नव्हतं. मग मी कशाला चोरी करायला जाईन तिथं? तो चेक तर तू स्वतः इथे घेऊन आली होतीस, आठवते ना तुला? आणि अंजली हसून म्हणाली, अरे वा आई, हे आठवतं वाटतं तुला. मग मी तो चेक इथे कोणत्या अवस्थेत घेऊन आले आहे आणि हे नाही का आठवत? मला तो चेक का दिला होता? कोणी दिला होता? आणि अगं, तो चेक तू मीडियासमोरसुद्धा दाखवलास मोबाईलमध्ये फोटो काढून. आणि खोटं बोलून उपयोग नाही गाई. सगळे पुरावे जिथल्या तिथं आहेत बघ. मग आता तू बऱ्या बोलानं मला आत घेतेस की मी इथे उभा राहूनच सगळं खरं खरं सांगू? तशी अंजलीची आई आता थोडी गडबडली आणि रस्त्यातून बाजूला सरकली. आणि अंजली वेदकडे बघून म्हणाली, अहो आत या. तिचे बाबासुद्धा म्हणाले, जावई बापू माफ करा, तुम्हाला असं दरवाजात उभं राहावं लागलं. या आत या. मग वेद एका खुर्चीत बसला आणि अंजलीच्या आईने एक वेळ दरवाजाच्या बाहेर उभा असलेल्या सगळ्या लोकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि धाडकन रागात दरवाजा आपटून घेतला. तशीच रागात थोडेसे डोळे झाकून तिथेच उभा राहिली आणि पुन्हा चिडून मागे वळली आणि अंजलीच्या हाताला खसकन पकडलं. तसं ते वेदनं पाहिलं आणि वेद खुर्चीतून उठला आणि मला एक्सक्यूज मी, माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. आणि अंजलीची आई त्याच्यावरच दात ओठ खात म्हणाली, अरे जा रे जा. कोण बायको? कोणाची बायको? जिच्यावर बलात्कार केलास, जिला तिच्या अब्रूचा सौदा करून घरातून बाहेर काढलीस आणि आता तिचा पुळका आलाय का तुला? आणि बायको बायको करून ओरडतोस का? तिच्या नावानं प्रोजेक्ट बनवतोस का? आता हे ऐकलं तसा वेद पुन्हा खजील झाला आणि शांत बसला. आणि अंजलीने हाताला हिसका देऊन तिच्या आईच्या हातातून तिचा हात सोडवला आणि तिच्या आईला तिच्याच भाषेत उत्तर देत म्हणाली, अगं ते परके तरी होते आणि झाली त्यांच्याकडून चूक. आणि त्यांनी माझ्या भविष्याची तजवीज म्हणून काळजी करत मला पैसे दिले होते. त्यांनी मला वाऱ्यावर नव्हतं सोडलं. पूर्ण जबाबदारीने त्यांनी ते पाऊल उचललं. आणि आता तर त्यांनी मला स्वीकारून माझ्याशी लग्न करून समाजासमोर मला मान सन्मान मिळवून दिलाय.
आणि त्यांच्याकडून अजाणतेपणे जी चूक झाली ती पुसून काढली. पण तू काय केलं? तू तर सख्खी आई असून मला जिवंतपणी मरण यातना दिल्यास, तेही माझ्यावर बलात्कार झालेला असताना. मी घर सोडून जाईपर्यंत तू मला टोमणे मारत बसलीस, टॉर्चर करत बसलीस, आणि मी घर सोडून गेल्यानंतर तू माझी साधी चौकशी केली नाही, एका शब्दानेही. उलट त्या पैशावर मजा मारत बसलीस. आणि ज्याच्या पैशावर मजा मारतेस त्यालाच बोलतेस. पण आता नाही. तुला आता आई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आणि तूच म्हणालीस ना की इथं माझं कोणीच नाही, म्हणून मीही आता काळजावर दगड ठेवून 5 कोटी रुपये परत घ्यायला आलेले आहे. आत्ताच्या आत्ता त्या सगळ्या पैशांची भरपाई कर, नाहीतर पोलिसात जायची तयारी कर, अशी अंजली फार रागात म्हणाली. तशी अंजलीची आई आता घाबरली. आणि म्हणाली, अंजली तुला कळतंय का? तू काय बोलतेस? तू तुझ्या आईशी बोलतेस. तुझी बहीण भावंड आहेत, वडील आहेत. अंजली म्हणाली, हो का? मग मघाशी तर तूच म्हणालीस ना की इथे माझं कोणीच नाही. मग आता मलाही कोणाची आठवण नाही. आणि ज्या प्रकारे तू खुलेआम माझ्या नवऱ्याच्या बदनामीचं षडयंत्र रचलंस आणि अजूनही आमच्या सुखी संसारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतेस, ते मला समजलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सुद्धा कोणाला ओळखत नाही. कोण आई? कुणाची आई? मी कुठल्याच आईला ओळखत नाही, असं अंजली सडेतोड उत्तर देत बोलली. आणि तिची आई जरा नरमली. आता अंजलीचे वडील म्हणाले, अंजली बेटा, तू बरोबर बोलतेस. तुझ्या नवऱ्याच्या कष्टाचे पैसे आहेत ते, तू पै ना पै वसूल करून घे. अंजली म्हणाली, हो बाबा, मी हिला आधीच सांगितलं होतं की सुधार, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. तरीही ही सुधारली नाही. आणि आता बोल पटकन, तू कसे पैसे देणार आहेस आमचे? वस्तूच्या रूपात, चेकच्या रूपात, की रोख रकमेच्या रूपात? अंजलीची आई आता गप्प बसली. इतके सगळे पैसे आता कुठून परत देणार, असा प्रश्न तिच्या समोर पडला. आणि अंजलीच्या बाबांनी आता कपाट उघडलं आणि त्यातून तिची ज्वेलरी बाहेर काढली आणि म्हणाले, अंजली बेटा, ही ज्वेलरी त्यातूनच घेतली आहे. बाकी पैशाचं काय केलं हे ना मला माहीत नाही. आणि अंजली म्हणाली, काय करणार बाबा ती दुसरं? हे काय पार्सल घेऊन आली ना ती? आयुष्यभर कायम तुम्हाला साथ द्यायची सोडून तुमचा अपमान करत आली. माझ्या कलागुणांना तिनं कधीच वाव दिला नाही. मला व्यक्त होण्याची तिनं संधी दिली नाही. कायम धाकात ठेवलं तिनं मला. आणि माझ्या जन्माचं खापर तुमच्यावर फोडत राहिली. पण असू द्या, तिला जे करायचं होतं ते तिनं केलं. आता मला काय करायचं ते मी करणार. अहो, पोलिसांना फोन करा. ही अशी ऐकणार नाही. हिला चोरी फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यानंतरच तिचे डोळे उघडतील. आणि हा फ्लॅटसुद्धा आपल्या ताब्यात घ्या. माझी भावंड आणि माझ्या बाबांचं काय करायचं ते मी बघून घेईन. तसा वेदनेसुद्धा फोन काढला आणि म्हणाला, हॅलो इन्स्पेक्टर. तसं अंजलीची आई आता घाबरली आणि म्हणाली, अंजली अगं काय करतेस तू हे? आता मी इतकी मोठी रक्कम कुठून आणू? काही शिल्लक बँकेत आहे, काही सोनं तुझ्यासमोर पडलं आहे, पण जे खर्च झाले ते कुठून आणू? अंजली म्हणाली, कुठूनही दे. हे घर विकून दे, गावाकडचं शेत विकून दे, नोकरी कर, धुणी भांडी कर, पण मला माझे पैसे परत दे. अंजलीची आई म्हणाली, अंजली तुझे बहीण भाऊ राहतात. हे घर विकलं तर आम्ही जायचं कुठं? अंजली म्हणाली, अगं तूच तर म्हणालीस की इथे माझं कोणीच नाही. मग आता त्याच नात्यांची मला आठवण करून देतेस, जी नाती तूच मला विसरायला सांगितलीस. अंजलीची आई आता स्पीचलेस झाली. तिला काय बोलावं हे कळेना. आणि तिच्या बाबांना म्हणाली, आहो तुम्ही तरी सांगा ना तिला, ती असं कसं करू शकते? आणि बाबा म्हणाले, तू सख्खी आई असून जर तिच्याशी अशी वागू शकतेस तर ती सुद्धा काहीही करू शकते. आता अंजलीची आई अंजलीला म्हणाली, अंजली अगं जरा विचार कर ना. आधीच तुझ्या बाबांना किती कमी पगार आहे. त्यात खूप जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यावर. तुझ्या भावंडांचं शिक्षण आहे, लग्न आहे, आणि तू असं करशील तर आम्ही कुठे जायचं? आणि इतकी मोठी रक्कम आता मी कुठून आणू? आणि अंजली म्हणाली, तिथूनच आण जिथून तुला माझ्या घराला आणि मला त्रास देण्याचे प्लॅन सांगितले जातात. तशी अंजलीची आई आता शॉक झाली आणि म्हणाली,
म्हणजे तुला काय म्हणायचे? अंजली म्हणाली, आता मी सरळ सरळच बोलते. तुला कोणीतरी आम्हाला त्रास द्यायला सांगतं आणि तू सुद्धा पैसे घेऊन ते काम करतेस, हे आता मला कळलंय. मला खरं तर त्याच वेळी डाऊट आला होता, पण तू सुधारशील म्हणून मी ते सोडून दिलं होतं. वेद म्हणाला, आणि हो, या सगळ्यांमागे कोण आहे आम्हाला ते कळलंय आणि तुम्हाला कोण गाईड करते हे सगळं मला माहीत आहे. असं म्हणून वेदने फोन काढला आणि त्यानं तिला शलाकाचा फोटो दाखवला आणि म्हणाला, याच आहेत ना तुमच्या मास्टरमाइंड आणि तुम्ही त्यांचा मोहरा. याच तुम्हाला पैसे पुरवतात ना आमच्या विरोधात कटकारस्थान करण्यासाठी, आणि तुमच्या आडून आमच्यावर या हल्ला करतात. अंजलीची आई आता गप्प झाली. हो सुद्धा म्हणत नव्हती, नाही सुद्धा म्हणत नव्हती. अंजली म्हणाली, आई पटकन बोल. तू सगळं कबूल कर आणि खरं खरं सांग, नाहीतर मी आत्ता थांबणार नाही. तरीही अंजलीची आई बोले ना. आणि अंजली पुन्हा म्हणाली, अहो पोलिसांना करा फोन. म्हणते ना तुम्हाला. तसंही आता तिच्या गप्प बसण्यावरून कळलंच आहे की सगळ्यामागे कोण आहे. तिनं वेगळं सांगायची काहीच गरज नाही आपल्याला. आणि वेदने पुन्हा फोन काढला. तशी अंजलीची आई म्हणाली, सांगते, पण पोलिसांना बोलवू नका. मग अंजलीची आई बोलणार इतक्यात अंजलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं आणि म्हणाली, आत्ता बोल, कारण मला तुझ्यावर विश्वास नाही. मग अंजलीच्या आईनं सगळं सांगितलं, कशा प्रकारे ती वेदला भेटायला आली होती. पण त्याच्या कंपनीच्या गेटवर एका माणसाने तिला पाहिलं, विचारपूस केली. ती अंजलीची आई आहे हे कळल्यावर तोच तिला शलाकाकडे घेऊन गेला आणि शलाकानं तिथून पुढे तिला तिचे प्लॅन सांगायला सुरुवात केली. आणि तसंच मी केलं असं अंजलीची आई म्हणाली. आणि आता वेद अंजली पुन्हा चकित झाले. हा कोण पुरुष आहे ज्यानं अंजलीच्या आईला वेदच्या ऑफिसच्या गेटवरून उचलली? असा वेद विचार करत होता आणि अंजलीही विचार करत होती. आणि नक्कीच शलाका एकटी नाही हे तरी निदान अंजलीच्या आईच्या बोलण्यावरून कळलं. आणि अंजली म्हणाली, अहो ऑफिसच्या गेटवर CCTV आहेत ना. आणि खुश होऊन वेद म्हणाला, हो देवी आहेत. अंजली म्हणाली, मग आपण आधी CCTV चेक करू त्या दिवशीचा, म्हणजे आपल्याला नक्कीच कळेल की शलाकासोबत कोण आहे. वेद म्हणाला, ओके तसंच करू, चल निघूया. आणि आता अंजली म्हणाली, बाबा आम्ही निघतो आता. आणि ती आईला म्हणाली, पण आता इथून पुढे तू लक्षात ठेव, आमच्या घराण्याच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे आणि जे कोणी ते करतंय त्याला तितकीच मोठी शिक्षा होणार आहे. आणि मी आशा करते की त्यामध्ये तू नसावीस, कारण आता मीही गप्प बसणार नाही. त्या घराण्याची सून म्हणून माझ्या नवऱ्याचं, त्या घराण्याचं रक्षण करणं आता माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या आड जर माझी सख्खी आई येणार असेल तर मी विसरून जाईन की मी कोणाची तरी मुलगी आहे आणि कोणीतरी मला जन्म दिला होता. आणि पुन्हा जर तू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असशील तर तुरुंगाची हवा खायला तयार राहा. आणि त्या पैशाचं काय करायचं हा प्रश्न अजूनही संपलेला नाही, पण त्याचा निर्णय माझे पती घेतील, कारण ते पैसे त्यांच्या कष्टाचे आहेत. आणि आता अंजलीची आईने फार बारीक चेहरा करून वेदकडे पाहिलं दयेच्या अपेक्षेनं. आणि वेदने फक्त तिला हात जोडले आणि येतो बाबा असं म्हणाला. चल देवी असं म्हणून त्यानं अंजलीचा हात पकडला आणि तिला घेऊन तिथून बाहेर पडला. आणि पुन्हा त्यांच्या घरी जाता जाता अंजलीला मध्येच एक शिवमंदिर दिसलं आणि तिला त्या मंदिरात जाण्याची इच्छा झाली. आणि ती म्हणाली, अहो आपण मंदिरात जाऊया का. वेदने घड्याळात पाहिलं आणि म्हणाला, देवी मला ऑफिसला जावं लागेल, उशीर होईल. अंजली म्हणाली, अहो असं काय करता, 2 मिनिटांनी असा काय उशीर होणार आहे तुम्हाला. आणि जेव्हा माणूस हतबल होतो, काही मार्ग सुचत नाही, तेव्हा देवाच्या पायावर डोकं टेकावं आणि त्याच्यावर सगळा भार सोडून द्यावा. मार्ग नक्कीच मिळतो. आणि माहीत आहे का, कोणीतरी म्हणालं होतं मला की बायकोचं ऐकल्यावर बरं असतं, असं अंजली हसून म्हणाली. आणि वेदही हसला आणि म्हणाला, देवी आधीची सगळी वाक्य नाही, पण शेवटच्या वाक्यासाठी मी थांबतो, कारण खरंच बायकोचं ऐकलं की बरं असतं, निदान माझ्यासाठी तरी. मग दोघेही मंदिरात गेले. तिथं शंकराच्या पिंडीवर अंजलीनं मनोभावे डोकं टेकवलं आणि तिच्या नवऱ्यावर, तिच्या घरावर आलेलं संकट परतून जाऊ दे, काहीतरी मार्ग सुचव म्हणून साकडं घातलं.
तिने तिच्याही आणि वेदच्याही डोक्याला भस्म लावलं. मग दोघेही पायऱ्या उतरून खाली आले आणि इतक्यात वेदला योगेशचा फोन आला आणि फोनवर बोलत रेंजच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता. आणि त्याचवेळी अंजलीचं लक्ष समोर गेलं तर समोरच्या कारमधून कपाडिया जाताना तिला दिसला. अंजलीने त्याला लगेच ओळखला. तिने लगेच वेदला बोलवलं आणि म्हणाले, अहो ते बघा, तोच तो माणूस आहे जो हॉटेलमध्ये होता आणि माझ्यासाठी आला होता. असं म्हणून तिने त्याची गाडी वेदला दाखवली आणि वेद म्हणाला, व्हॉट, आर यू शुअर देवी? अंजली गडबड करत म्हणाली, हो नक्की, तुम्ही चला ना पटकन. आता वेद लगेच गाडीत बसला आणि त्यानं त्या गाडीचा पिच्छा सुरू केला.